आर्यन एक हुशार विद्यार्थी होता, पण एकदा तो ऑनलाईन गेममध्ये गुंतला आणि त्याचे इतर सगळे उपक्रम हळूहळू कमी होत गेले. एका तासाने 2, 3 आणि नंतर 5 तास असे खेळण्यात जाऊ लागले. तो रात्री उशिरापर्यंत खेळू लागला. त्याचे गुण कमी झाले, मित्र दुरावले. त्याने कुटुंबाशी बोलणे बंद केले, जेवणे चुकवली, गृहपाठ करणे बंद केले. इतकेच नव्हे तर त्याचे जिवलग मित्रसुद्धा त्याला फोन करेनासे झाले. गेममध्ये अनोळखी लोक त्याला लुटायला लागले, त्याची टिंगल करू लागले आणि त्याच्या गुणांवर हसत खिल्ली उडवू लागले. एके दिवशी त्याचा विश्वासू वाटणाऱ्या गेमरने त्याच्याकडून त्याचा फोटो आणि पत्ता मागितला, जेणेकरून त्याला गेममध्ये लेव्हल वाढवायला मदत होईल. आर्यन खूप गोंधळला आणि अस्वस्थ झाला. त्याला काय करावे किंवा कोणाला सांगावे हेच समजेना. सुदैवाने आर्यन इतका अस्वस्थ झालेला पाहून त्याची आई वेळेत पुढे सरसावली. त्यांनी त्या अनोळखी व्यक्तीबद्दल तक्रार केली आणि ॲप डिलीट केले. आर्यनला आपली चूक उमगली. त्याने आईला वचन दिले की तो ऑनलाईन गेम्समध्ये जास्त वेळ घालवणार नाही. अभ्यासाने बाहेर खेळण्यासाठी तो आपला वेळ योग्य रीतीने वापरेल. आजही आर्यन ऑनलाईन गेम खेळतो, पण फक्त दिवसातून 1 तास, आणि तेही फक्त खऱ्या आयुष्यातील मित्रांसोबत. जर कोणी तुमच्याकडे वैयक्तिक फोटो मागत असेल किंवा तुम्हाला अस्वस्थ करणारी काही गोष्ट करण्यास सांगत असेल तर त्यांना ब्लॉक करा. कधीही ऑनलाईन मित्रांना एकटे भेटू नका. आई-वडील किंवा शिक्षकांशी बोला. सायबर गुन्हे पोलिसांकडे तक्रार करा. सावध रहा, सुरक्षित रहा. फक्त विश्वासू मित्रांसोबत आणि तुमच्या वयाला योग्य असे गेम्सच खेळा, तेही मर्यादित वेळेसाठी. धन्यवाद.